प्रेस कॉन्फरन्स आम्ही आपयल्या त्याचो विषय असा सध्याचो गाजता आणि सगळ्या सध्या गोंयकारांचे चर्चेचो विषय सध्याचो असा तो मेलावलीचो IIT प्रोजेक्ट आणि त्या ग्रामस्थांचे त्या IIT प्रोजेक्टच्या विरुद्ध आंदोलन. सो आमकां मांद्रे ब्लॉक काँग्रेसीक आमकां ह्या मतदारसंघाचे तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांक अशें दिसून अशें आयज जे आमी जे टीव्हीच्या माध्यमांतल्यान किंवा काल आमी प्रत्यक्ष आमचे जे काँग्रेस नेते गोवा लेजिस्लेटिव्हचे ऑपोजिशन लिडर दिगंबर कामत आणि काँग्रेसचे आमचे अध्यक्ष श्री गिरीश चोडणकर आणि तमाम इतर पदाधिकारी ह्यांच्या बरोबर आमी काल वाळपय गेले. थंयसरली त्या जे ग्रामस्थ जे आसत तेंच्या बरोबर आमची इंटरेक्शन जाली. त्या इंटरेक्शन वयल्यान एक जाणीव जाली, एक अंडरस्टँडींग जे आमकां येलें त्याच्या खातीर आयज आमी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या. सगळ्यात पयलीं जो IIT जो एक शिक्षण संस्था ही एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आमचे नॅशनल इंडियाची एक बऱ्यापैकी इन्स्टिट्यूट आणि ही इन्स्टिट्यूट गोंयांत येता ही एक बरी गोंया खातीर गोंयाच्या जनते खातीर किंवा गोंयाच्या डेव्हलपमेंटा खातीर सगळ्या बाबतींत ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आसा. पण म्हाका आमकां सगळ्यांक अशें एक दिसता की मेळोलींच्या जे लोकांक ग्रामस्थ जे आसत आयज 6 म्हयने ते फूल म्हणजे प्रत्येक घराच्यान म्हणजे आतां आंदोलन जेन्ना पेट्टा जेन्ना खंय तरी एजिटेशन जाता तेन्ना घरांतले जे मेल मनीस असतात तेच भायर सरता, यूथ भायर सरता. पण हे मेळोलीचें आंदोलन हे वेगळें आंदोलन आसा आणि तशें म्हाका आमकां दिसून आयलां की आंदोलन जेन्ना उतरतात तेन्ना प्रत्येक घराची ईच अँड एवरी मेंबर थंय रस्त्यार येता. बायलां, जाणटी, भुरगीं, यूथ, व्हडले दादले हे सगळे रस्त्यार उतरतात. प्रत्येक म्हणजे घराक अक्षरशः लॉक करतात आणि आंदोलनाक उतरतात किंवा एज्युटेशनाक उतरतात. सो आमकां सरकाराक जो सरकाराचो आयच्या BJPच्या सरकाराचो सर्व प्रमोद सावंत याचे चीफ मिनिस्टर तेका आनी तेच्या सगळ्या वांगड्यांक आमी सांगूं इच्छिता की जरी हो तुजो तो IITचो प्रोजेक्ट जरी तुजो बरो आसलो पण लोकांचे लादू नाका. आयज 6 म्हयने थंयसरले ग्रामस्थ आपलो काम धंदो सोडून जे मेन म्हणजे पोट आसतात पोटा खातीर लोक आमी सगळें काम करतात किंवा वळवळटात ते सुद्दां सायडीन दवरून आयज रस्त्यार अख्खो दीस ते बसून आसतात. ते इतले तांकां जो ह्यो प्रोजेक्ट जर नाका हे IIT सारको जो प्रोजेक्ट नाका लादप ना सरकारान. काल आमी थंय ग्रामस्था कडेन इंटरेक्शन केलें तेचे वयल्यान प्रमोद सावंत आमचो कितें म्हणटालो की फक्त त्याने कितें म्हटलें फक्त 8,000 झाडां वयतली. 8,000 झाडां आमच्या CMाक फक्त दिसता 8,000 झाडां वयतली ह्या प्रोजेक्ट खातीर अशें प्रमोद सावंत CMान खुद्द सांगलां. पण जेन्ना आमी काल ग्रामस्थांचे तेंचे बरोबर इंटरेक्शन केलें तेंचे ग्रामस्थांनी आमकां कितें सांगलें की टोटल जो एरिया जो एक्वायर्ड हो IIT खातीर जो एक्विजिशनाक केला डिमार्केशन केला त्या प्रोजेक्टान ग्रामस्थांनी स्वता झाडां मेजपाचो प्रयत्न केले. जर ते फक्त 15% टोटल जागो जो आसा म्हणजे 13 लाख कितें टोटल तेंच्यांनी सांगलेलो तातूंतलो फक्त 15% तेंच्यांनी मेजली आणि तातूंत तांकां 22,000 झाडां मेळ्ळी. 22,000 झाडां फक्त 15%. आणि हे बाकीचे परत 85% थंय अजूनही आसात. कितली झाडां वयतली? हजारांनी झाडां वयतली. आणि कसलोय प्रोजेक्ट जर लोकलांक त्या भागाच्या लोकांक जर तो प्रोजेक्ट नाका ती गोष्ट नाका भाजपात न्हू सख्याच्याय सरकारान ती लादप ना तेंचे. ह्यो प्रत्येक आमी आयच्या ह्या 2021 ह्या नवीन वर्षान आमी सुरवात करतात. एक नवीन भारत आमी नवीन देश आमी आणि पॉझिटिव्ह दिशा आमची वाटचाल चालू आसा. आणि जर आमी जर आमच्याच वांगडांक किंवा आमचे सहकारी किंवा आमच्याच एक गोंयकार जे भाव भयणां आसात तेंचो जर विचार आणि सहानुभूती जर आमी तांकां दाखयना आमी कसले गोंयकार. आयज हजारांनी लोक शेकड्यांनी लोक भायर सरतात टीव्हीच्या माध्यमांतल्यान पळयतात कशी ती जाणटी बायलां कशे जाणटे आमचे दादले किंवा भुरगे यूथ इवन युवती जे मना बसून जे आक्रोश करतात खऱ्यांनी म्हाका फूल सहानुभूती आमचो कितें म्हणटात तो मॉरल सपोर्ट ह्या मेलावली वासियांक आसा. आणि ह्या प्रमोद सावंताक हांव सांगूंक सोदता किंवा गव्हर्मेंटाक सांगूंक सोदता की इतले अत्याचार करून ह्या ग्रामस्थाचेर कितें तो मेळयतलो. सो हेच्या पलीकडे जर तुमकां जर दुसरो ऑप्शनल जागो जर गोंय राज्यान कितलेशे गव्हर्मेंटा कडेन पोजिशन आसलेले जागे पाठार थंय झाडांय ना काय ना कितलेशे पाठार अवेलेबल आसा गव्हर्मेंटा कडेन. सो आमी आयज मांद्रे मतदारसंघाचे काँग्रेस कार्यकर्ते आयज ह्या प्रेस कॉन्फरन्स वयल्यान गव्हर्मेंट सांगूं इच्छिता की
बेलनी वास्यांक नाका तो प्रोजेक्ट ते लादू नाका. गोवा सरकारान इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणून तुया आमच्या मांद्रे मतदारसंघात तुया म्हणून गांव आसा त्या गांवांत इलेक्ट्रॉनिक सिटी खातीर म्हणजे IT हब करपा खातीर इलेक्ट्रॉनिक सिटीचे एक नांवान तेंच्यांनी लाखांनी स्क्वेअर मिटर गव्हर्नमेंटान एक्वायर केल्ली आसा. कंपाउंडेड प्रॉपर्टी आसा, इन्फ्रास्ट्रक्चर ऑलमोस्ट थंय रेडी आसा, रोड जाल्लेले आसात थंय आनी ती जागा एक्वायर केल्ली गव्हर्नमेंटान IT हब करपा खातीर. सो आजून पर्यंत IT हबच्या अनुशंगान गव्हर्नमेंटान पॉझिटिव्ह स्टेप घेतला अशें खंयच दिसून येना. सो आमचें म्हणणें एकूच आसा की थंयसरल्या लोकांक नाका, तुमचे कडेन ऑलरेडी तुया सारक्या वाठारार थंयचे झाडां बिडां कापची कांय पडचें ना तुका. थंय फ्लॅटो जातलो, कमी मिनिमम झाडां वयतली समज लागलच जाल्यार. आनी ऑलमोस्ट थंय लायट सुद्दां आनी उदकाची सुद्दां थंय सोय केल्ली आसा. सो केल्ली आसा म्हणजे हाडून दवरले, इम्प्लिमेंट करचे पडटले, फॉलोअप करून ते स्टार्ट करचे पडटले. इतलो इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आसतना 30% ऑलरेडी आनी जवनूय त्या जागेचो चेंज जाल्लो आसा. आतां बेलोलीम थंय पयलीं ग्रामस्था कोणा झगड, मागीर सगळे फॉर्मेलिटी चालू कर, झोन चेंज कर, सगळ्या तुका प्रोसिजर घे, फॉर्मेलिटीज कर, मागीर विविध खात्याचे तुमी परमिशन घेवची पडटले. सो तुव्या सारक्या इलेक्ट्रॉनिक सिटीचे लाखांनी स्क्वेअर मिटर म्हाजे हिसपान जो 6 लाखाच्या वयर कितें जागो आसा थंय तुव्या इलेक्ट्रॉनिक सिटी. सो गव्हर्नमेंटान आमी मागता की गव्हर्नमेंटान IIT पेडणे तालुक्यान मांद्रे मतदारसंघात तुव्या गांवांत हाडपाचो. आमी पेडणेकार सगळे आमी ताका सहकार्य करचे, सपोर्ट करतले. फक्त जे मेलोली वासे गव्हर्नमेंटान सांगलेले की आमी प्रोजेक्ट हाडल्या उपरांत नोकरीक प्राधान्य लोकलांक मेळटले तें आश्वासन हांगा आमकां दिवंक जाय सरकारान. आमचे पेडणे तालुक्यांतली सुशिक्षीत युवक युवती जी आसा तांकां ह्या IIT प्रोजेक्टान प्राधान्य दिवन तांकां सामावून घेवंक जाय. आनी कांयच अट ना आमची, आमी फूल सहकार्य करतले. आनी समजा की गव्हर्नमेंटाक दिसलें की तुया सारको वाठारांत जागो कमी पडटा आनी कितें कमी पडटा जाल्यार दुसरो ऑप्शन आमच्याच तालुक्यान आसा. मोपा एअरपोर्टा खातीर सरकारान 90 लाख स्क्वेअर मिटर जागो एक्वायर केला, इंटरनॅशनल एअरपोर्ट. आतां म्हाज्या जो वॉट एवर इन्फॉर्मेशन आय हॅव गॅदर्ड सो फार, म्हाजें इन्फॉर्मेशन गॅदर केला की इंटरनॅशनल एअरपोर्टाक 90 लाख स्क्वेअर मिटरची तशी गरज ना. सो तातूंतलो खंय तरी 7-8 लाख दिवपाचो गव्हर्नमेंटान IIT प्रोजेक्टाक. थंय जागो एक्वायर जाल्लो आसा, सगळे जण सेटल आसात, कांयच विशय जावचो ना. आनी पेडणे तालुक्यान जर IIT सारको जर एक प्रकल्प जर येता आनी तितून जर आमचो बेरोजगारीचो जो सद्याचो आंकडो जो वाडलेलो आसा आनी त्या निमित्तान बेरोजगारी जर कमी जाता तर आमी खुल्या मनान हसऱ्या चेहऱ्यान IIT प्रोजेक्टाक स्वागत करतले. आनी आमकां अभिमान दिसतलो की आमच्या तालुक्यान IIT सारको एज्युकेशनल हब आमच्या तालुक्यान आसा म्हणून. आनी बेलोली वासी जे आसात तेंचो IIT प्रोजेक्टाक विरोध ना. ज्या पद्दतीन सरकार तांकां ट्रिटमेंट दिता आनी जबरदस्ती थंयसरलो जागो जो पोजेशन किंवा कब्जो करपाक सोदता तेजेर प्रॉब्लम आसा. ते म्हणटात IIT हो गोंयांतूच रावपाचो, पूण खंय वेवस्थीत तुमचो जागो आसा, कोणाक दुखय नासतना, कोणाक त्रास करिनासतना अशे जागे आसात त्या जाग्यार तुमी शिफ्ट करा. आनी पेडणे तालुक्यान सारको जर IIT येत, सगळे इंटरनॅशनल एअरपोर्ट लागीं आसा, कनेक्टिविटी म्हणजे सिटी म्हापसा जावं आमचे पेंजीम जावं कनेक्टिविटी लागीं आसा. आनी तो इंटिरियर एकदम वाळपय सारक्या एकदम इंटिरियर भागान वयचे पेक्षा पेडण्यान तेंच्यांनी हाडपाचें अशें मी आव्हान, अशें एक सजेशन आमी मांद्रे मतदारसंघाचे तमाम काँग्रेसकर्ते ह्या सरकाराक दिवंक इच्छिता. आता तुम्ही म्हटल्यात की मेळावली सर जे जाग्यासाठी लढतात लोक म्हणजे आपल्या स्वतःच्या जाग्या खातीर, तुम्ही म्हणतात पेडण्या हाडचे. तुम्ही जशें म्हटलं सगळे पेडणेचे जे आणखी बाकीचे जे आसात ते मान्य करतले का? कित्याक करचे ना? सुंदर प्रोजेक्ट आसा, एक्वायर्ड जागो आसा, कसलोच कोणाचो विशय ना थंय. आनी जर IIT सारको जर इन्स्टिट्यूट जर येता जाल्यार म्हाजे हिसपान कित्याक कोण तेजें स्वागत ना. करचे? ऑलरेडी आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपले तुयाचे आसा, हॉस्पिटल आसा, तेच पेंडिंग आसा. आणि त्याच्या वयल्यान हे IIT इज ऑल टुगेदर कंप्लीट डिफरंट इन्स्टिट्यूट. तो जो फंड जो आसतलो तो स्टेट गव्हर्नमेंट दिना, तेजो फंडींग सेपरेट आसता. आनी जे तुमी जर सांगले जे इलेक्ट्रॉनिक सिटी जावं किंवा हॉस्पिटल जावं हे स्टेट गव्हर्नमेंटान ते फंडींग करता. तेंचो फंड वेगळो आसता, फंडाक तेंचो प्रॉब्लम ना. सो तेंचे स्टेटाचे मे बी फंड नासत, पूण IIT जर गव्हर्नमेंट जर तांकां परमिशन जर दिता आनी तांकां जर सांगता हांगा शिफ्ट जाय जाल्यार ते आपलो फंड जनरेट करून ते उबे जावंक शकता ती वास्तू. IT प्रोजेक्टा खातीर आसा. जशें सचिन परबान सांगला पळय की हो प्रोजेक्ट
खरोखर बरो प्रोजेक्ट आसा. होच जर प्रोजेक्ट आमच्या तुये सारक्या इंडस्ट्रियल एरियेन जर येता जाल्यार किंवा मोपा ह्या एरियेन जर येता जाल्यार आमच्या मांद्रे ब्लॉक काँग्रेसच्या वतीन आमी तेंचे स्वागत करता ह्या प्रोजेक्टाचेर. तशेंच सरकारान आयज जे मेळावली IT प्रोजेक्ट आयोजीत करपाचे जे हे केल्ले आसा ते खरोखर बरोबर आसा. हे थोड्यांक दिसना, पूण खरें सांगपाक जाल्यार प्रोजेक्ट जो आसा हो लोक जर नाका म्हणटा, त्या एरियेतले लोक जर हो प्रोजेक्ट नाका म्हणटा जाल्यार सरकारान तेचेर कंपल्शन किंवा कंपल्सरी करपाचें न्हू अशें आमकां सगळ्यांक दिसता. होच जर प्रोजेक्ट आनीक तुये सारक्या किंवा मोपा सारक्या एरियेन जर येता, ज्या एरियेन कोणाचोच काय अपोज आसचो ना अशें आमकां तरी दिसता. हो प्रोजेक्ट ह्या दोनाय एरियेन खंयच्याय तांकां जाय ते हितून हे करपाक शकता. आनी ह्या प्रोजेक्टाक आमच्या मांद्रे ब्लॉकच्या वतीन स्वागत आसतलें. आनी सरकारान जास्तशें काम लोकां खातीर करपाक जाय, लोकांच्या हिता साठी करपाक जाय. लोक जर ओपोज करता जाल्यार कंपल्सरी करप न्हू अशें आमकां तरी दिसता. आमच्या मुख्यमंत्र्याक जर ते लोकांक तो प्रोजेक्ट नाका आनी आमी काल हेचेर सगळ्याक वॉट्सॅपाचेर हेचेर सगळ्याचेर व्हिडिओ बघला, ज्या लोकांक जर ते नाका जाल्यार तुमी तेचेर कित्याक लागता. आयज म्हाका हेका सांगपाचें मुख्यमंत्र्याक, काल पुलिसांनी अक्षरशः तेंचे कशे हाल केले, गरीब लोक ते सगळे थंयसरले आनी तांकां तशें. हेचे पयलीं काँग्रेस सरकार आसतना दिगंबर कामत सर CM आसलो, कितकेशेच प्रोजेक्ट येयले पूण ताका विरोध जालो, दिगंबर सरान ते रिजेक्ट केले. आयज म्हाका सांगपाचें आहा की तांकां दिसात CMाक की आमचे झेडपी सगळे येयले, दोशी सायडीन झेडपी BJP येयली, पूण हांव मांद्रे लोकांचे अभिनंदन करता की तेंच्यांनी दाखयले BJPन मांद्र्यान काम करूंक ना आनी तेंच्यांनी दोनूय सिटी BJPचे उडयले. तेचे मांद्रे मतदारसंघाचे लोक जे आसात तेंचे हांव पयले अभिनंदन करता. आनी जशें आयज सचिन परबान सांगला की तो प्रोजेक्ट हंयसर हाडपाचो, ऑलरेडी गव्हर्मेंटान ते जागे एक्वायर केल्लेले आहात, तेका लागून लोकांचो काय प्रॉब्लेम नासतलो असो म्हाका तरी दिसता. तशें तुमी म्हटल्यार जाता 2-3 प्रोजेक्ट, पार्शाचें हॉस्पिटल, परत 2-3 प्रोजेक्ट तशेंच आहात म्हणून. तशें कित्याक आहात, जो आतांचो आमदार आहा तेणी जर फुडें तेचे मुवमेंटच कितें करूंक ना. आयज पार्शाचें हॉस्पिटल तेचे ज्या वक्तार मुख्यमंत्री लक्ष्मण पार्सेकर आसलो त्या वक्तार तेणी मुवमेंट केल्लेले, तेचे उपरांत ताका फक्त धवो पेंटच मारला आनी तेचे उपरांत थंयसर कांयच ना. म्हाका दिसता थंय जर एक हॉस्पिटल जाल्लेलें जाल्यार आयज पेडण्याच्या लोकांक एक वाव मेळटलो आसलो. समज चाप करून एटॅक येता काय येता जाल्यार थंयसर वचोंक मेळटलें आसलेलें. म्हाका इतकेंच सांगूचें आसता की जे तुमी त्या लोकांचेर अत्याचार करतात ते अत्याचार करूं नाकात. तेंच्यांनी थंयसर जे देवांक जे उखलून घातल्यात ताका लागून तरी मातशें भियात. आनी हे म्हाका एक सांगूचें दिसता, जे पुलीस फोर्स जो आहा, जो पॉलिटिक्साच्या आशिर्वादान तुमी तेंचेर कितेंय करूं नाकात. देव वचून पळयतात, पुलीस हे लोकांच्या रक्षणा खातीर असतात, मारपाक न्हू. काल हांवें जो व्हिडिओ पळयला, एका बायलेचेर त्या पुलिसान अक्षरशः पांय दवरलो, त्या पुलिसाक सस्पेंड करपाचो असो मांद्रे ब्लॉकाचो आमचो हे जो व्हिडिओ पळोवन CMन ताका सस्पेंड करपाचो. जर खरो CM गरिबांच्या हेका आसा जाल्यार इतलें सांगून म्हाका विषयी आणि मांद्रे विषयी सविस्तर सांगला. तो डीप न जाता गव्हर्मेंटाच्या जर तकलेत खरोखर लोकांसाठी काहीतरी करचें आहा, खरोखर मनापासून तांकां करचें आहा की फक्त जमनी घेवन कमिशनाक खावची आहा, ही तेंच्यांनी पयलीं डिक्लेअर करची. कमिशना पुरतीच जर हो प्रोजेक्ट आहा जाल्यार नो प्रॉब्लेम, जावचोच ना. लोकांसाठी काहीतरी करपाचें आहात जाल्यार त्या गव्हर्मेंटान सचिन परबांची आतां तुमचे कडेन आमची जी सजेशन आमी मांडल्यात ओके आहा, कारण ऑलरेडी एक्वायर आसा, थंय लोकांचो काय प्रॉब्लेम ना. तो प्रोजेक्ट जावपाक मांद्र्यांत जावं पेडणे तालुक्यान हरकत ना, ही एक गोश्ट. लोकांनी पेडण्यातल्या लोकांनी तुमी जसो म्हटलें की पेडण्यातल्या लोकांनी एखाद्या वेळार विरोध केलो, कन्विन्स करपाची पावर
मांद्र्यातल्या लोकांक जावं आमी एकामेकांक सजेशनां, कारण विरोधाक विरोध करपाक काँग्रेस पक्ष ना. काँग्रेस पक्ष जर तांकां दिसत भारतीय जनता पार्टीक विरोधाक विरोध करपाक म्हणून आमी आसा, जाल्यार हें आमचें एक नवीन सजेशन आसा. विरोधाक विरोध करपाक काँग्रेस बसंक ना, हें आमी ह्या माध्यमांतल्यान क्लियर करता. जर तांकां कमिशना पुरतीच तो प्रोजेक्ट हाडपाचे आहात, आतां तुमी इलेक्ट्रॉनीक सिटी हाडली कितली ती वर्सां जाली आमकां खबर आसा. आमचे सगळी जी गोश्टी आहात, हे काही गोश्टी ज्या आहात, ह्यो गोश्टी सगळ्या लोकांक खबर आहात. प्रोजेक्ट हाडले म्हणून ते प्रोजेक्ट फुडें जावंक जाय. जशें मुंबयत फ्लायओव्हर जाले, काही काळात ते फटाफट 6 म्हयन्यांनी जाले. पण आतां जर फ्लायओव्हर एक करतलो जाल्यार गोंयांत कितले दीस जातात ते तुमकां खबर आसा. सगळ्या रस्त्याक ऑलरेडी तेंच्यांनी खड्डे पडल्यात, ते करपाक तांकां शक्य ना. फक्त एक नवीन हे काडप आनी लोकांक फक्त पिशे करप ही ह्या गव्हर्मेंटाची नीती आहा. त्याच्यामुळे नीती साफ दवरची. लोकांसाठीच जर खरेंच गव्हर्मेंट आसा जाल्यार त्या ह्याच कृतींतल्यान करून दाखोवचें. आणखी विशय खूब आहात. लोकांच्या जन्मीन प्रश्न आहा, लोकांचो सामको काळात गरज आसलेलो प्रश्न आसा. तो प्रश्न हे गव्हर्मेंट तडीक लावपाक पळयना. तो प्रश्न म्हणजे जी बेकायदेशीर घरां म्हणून जो प्रश्न घेतला, जो प्रश्न आसा, आज लोकांक खरी गरज आसा प्रत्येकाच्या हातीन कागद पडपाक जाय कायदेशीर म्हणून, जो मेळना. टिचर तेंचो आवाज ना, ते करपाक ते तयार ना. जी काय ते फॉर्मॅलिटी काडल्यात, ती किचकटी फॉर्मॅलिटी काडल्यात. ते फॉर्मॅलिटी ना. जशी महाराष्ट्रात एक खिडकी एक योजना अशी जी स्कीम आहा, ती गव्हर्मेंटान हांगा इम्प्लिमेंट करची. लोकांक ताबडतोब 7/12चो उतारो जसो महाराष्ट्रान दिला, तसो 1/14च्या उताराचें नांव घालून ताबडतोब पोजिशन दिवचें. थोड्यात थोडी म्हणजे इंजिनियराक घेवन एक व्हॅल्युएशन करचो पडटा घरान. तो घराचो व्हॅल्युएशन एप्रूव्ड करचो आनी विशय क्लियर करचो. तो एक मेन जो हे आसा, जो घराचो, तो क्लियर करचो. सरकाराची नीती सारकी आसा काय ना हो मोठो प्रश्न आहा. ह्या सरकाराची नीती ही दुश्नीती आहा. म्हणून परत ते सांगता की काँग्रेस पक्ष विरोधाक विरोध करिना. बऱ्या गोष्टीक आमी सदैव ह्या सरकाराच्या फाटल्यान आसतले. जर धरलो जाल्यार आमकां एकंदर अशें दिसता की हे दैत्यांचे राज्य चल्लां की काय अशें दिसता. आनी आमकां फाटलो इतिहासाक जो आमच्या आई वडिलांनी सांगलेलो की भारत स्वतंत्र जावच्या पयलीं आनी गोवा स्वतंत्र जावच्या पयलीं जशें पोर्तुगीजांचे राज्य आसले आनी सामके लोकांची दैना उडयताले, कित्याक फ्रिडम ही कसलोच नासलो, तसो आयज आमकां ह्या प्रकरणा वचून एकंदर दिसून येता. काल 407 जे कलम लायला ते कलम कोणा खातीर लायले? ते एक्चुअली ते कलम लावंक जाय आसले पुलिशा खातीर लावंक जाय आसले. ते कलम लावंक जाय आसले सीएमाक लावंक जाय आसले. ते कलम लावंक जाय आसले ह्या सरकाराक लावंक जाय आसले. 407 कलम सांगता की गुंडगिरी आनी झोटिंगशाही. खऱ्या अर्थान हांव तुमकां सांगता की काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आसले ते मेळावलीच्या लोकांक सहकार्य करपा खातीर गेल्ले. आयज मेळावलीचे जे लोक आसात 400 कुटुंब 500 कुटुंब जवळ जवळ 3 पिढये झाले ते त्या काजूच्या प्लांटेशनासून आपलो उदारनिर्वाह, आपलो संसार आपल्या भुरग्या बारग्यांक ते पोसताले. आयज हो थंय प्रकल्प आयटी प्रकल्प ते घालपाक सोदतात. वायट प्रकल्प न्हू, प्रकल्पाच्या विरोधान आमी न्हू. जशें आमच्या ब्लॉक अध्यक्षान सांगले की जो प्रकल्प आसा तो खरोच बरो आसा आनी ताका खूब विजन आसा, बरें स्वप्न आसा तांकां. सो हांव त्या प्रकल्पाक आमी अजिबात विरोध ना, पूण तो जर प्रकल्प दुसऱ्या कडेन व्हरोन जर तो इस्टाब्लीश बऱ्यापैकी जाता आनी गोव्यातील लोकांक किंवा पेडण्या गांवांत जशें आमच्या सचिन परबान सांगले की तुया सारक्या ठिकाणी जर तो प्रकल्प हाडलो जाय जाल्यार मांद्र्या वाठारातील मांद्र्या मतदारसंघातील लोकांक तेचो बऱ्यापैकी, आमच्या युवकांक बऱ्यापैकी तेचो फायदो जातलो. त्याच प्रमाणे पेडण्यात इतर जे रिलेटेड गांव आसात त्या गांवांतील लोकांकय युवकांकय तेचो बऱ्यापैकी फायदो जातलो. सचिन परबान सांगला त्या प्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा बऱ्यापैकी आसा, रोड आसा, पाणी आसा, ट्रान्सपोर्ट आसा. हे जर गोष्टी थंय इजिली अवेलेबल जातात जाल्यार बाकीच्या गोष्टी कडेन तांकां खर्च करपाची गरज पडची ना. अशा पद्दतीन आमच्या माजी मुख्यमंत्र्यान लक्ष्मीकांत पार्सेकर सरान तो जमीन एक्वायर केली आसा त्याच्या टेन्युअराक सीएम आसतना ती बऱ्यापैकी ती जमीन ते यूज करूंक शकतात. सो हो जो प्रकल्प त्या गरिबांच्या पोटार मारून जर तुम्ही करतात आणि त्यांची जर दूषणा घेतात जाल्यार त्याच्या इतकी वायट गोष्ट ना. आणि 407 ह्या कलम हेंका लाया त्या बिचाऱ्यांक न्हू जे खरोखरच पोटा खातीर काम करतात, जे संवसारा खातीर काम करतात आणि आपल्या भुरग्या बाळा खातीर काम करतात, अशा खातीर तुम्ही काय करू नका. आयज आमी पारतंत्रच आसा की काय कितें जालें? आमचो भारत देश जवळ जवळ 74 वर्ष जाली आमी स्वतंत्र आसा, स्वातंत्र्य मेळून आमकां मेळ्ळें. गोवा स्वतंत्र जावन 60 वर्ष जाली. तरी ही जी प्रकरणां हे भारत आमचे भाजप सरकार जे करता ते जर पळयले जाल्यार एकंदर आमी पारतंत्रात आसा, गुलामगिरीत आसा काय एकंदर दिसून येता. आयज जवळ जवळ 44 दीस जाले ते शेतकरी
दिल्लीक थाण म्हणून पावसान आणि आमच्या एका थंडेत कुडकुडत आसा ते 3 बिलां जी तेंच्यांनी पास केली ती त्यांच्या शेतकऱ्यांच्या विरोधान केली आणि आयज जवळजवळ 30 ते 35 लोक थंय मेले. जास्त मेले जाल्यार ते कळपाक आमकां मार्ग ना, कारण तांकां टीव्ही ना, तांकां मिडिया ना, तांकां एक्सपोज करपाक कसलेच इतर साधन सुविधा ना. हेंच्यांनी जर काहीतरी एखादं बिल पास केला जाल्यार हे मिडिया फुडें येतात, टीव्ही फुडें येतात आणि हे एक्सपोज जातात, हे हायलायट जातात. पूण त्या बिचाऱ्या आमच्या शेतकऱ्यांक तांकां टीव्ही फुडें हाडपाकय कोण ना, तेंचे समस्या जाणून घेवपाकय कोण ना, ते कितके मेले हे दाखोवपाकय ते फाटी फुडें येतात. हो केदो व्हडलो अन्याय जवळजवळ आमी 47 वर्सां फाटी गेले काय काय हो आमकां अनुभव येता. जवळजवळ आता जर आमी पळयले सगळी बिलां आतां ते राज्यसभेन त्यांच्या ह्याच्यानुसार मेजॉरिटी प्रमाणे राज्यसभेतून ते बिलां पास करून घेतात आणि प्रत्येक बिल हे आमच्या भारतीयांच्या विरोधान आसा. एक बिल तेंचे पास केले भारतीयांच्या खंयच्या फेवरान आसा जाल्यार सांगा. तेंच्यांनी जीएसटी पास केलो, कोणाक उडयले पिड्ड्यार करून? ल्हान ल्हान जे इंडस्ट्रीज वाले आसले तांकां पिड्ड्यार करून उडयले. नोटबंदी करून उडयली, कोणाक पिड्ड्यार करून उडयले? जे बावडे घराकडे जे कमावन घराकडे हाडून जे पयशे दवरलेले तांकां पिड्ड्यार केले. हे धनाढ्य कोण असले, बिझनेस व्हडले मॅन कोण असले, तांकां काय तेंचो फरक पडलेलो ना. हे जे सरकार आसा, हे भाजपा जे सरकार आसा, हे गोरगरिबांचे सरकार नाही, हे भाजपा सरकार आसा ते लोकांच्या हिताचे सरकार नाही. त्या खातीर काँग्रेसचे सरकारच जाय. आता हे आमच्याकडे 35 वर्षाचो हिशोब मागतात. जवळजवळ आमच्या काँग्रेस पक्षाक 135 वर्षां झाली आणि हे 70 वर्षाचो हिशोब मागतात. अरे सभा घेऊन तुम्ही 10 वर्षात राज्य केल्यात, 10 वर्सां राज्य करून तुम्ही काय केल्यात? ही गुलामगिरी आमकां तुम्ही दिल्यात. तुमकां लोकांचा काय पडलेला ना. सो आजच्या ह्या मेळावेचो हो जो विषय आसा, हो मेळावली वाड्यांचो न्हय, हो वाळपयकारांचो न्हू, तो सबंद गोंयाचो, हो सबंद भारताचो हो विषय आसा. आणि त्या खातीर मांद्र्या तर्फे आम्ही पहिला ह्या आम्ही पत्रकार परिषद घेऊन सरकाराक आम्ही चेतावणी दितो की जर समजा तांकां वेठीस धरपाचो तुम्ही प्रयत्न केल्यात तर तुमकां तो जमचो ना. आम्ही मांद्र्यापासून सुरू करतले आणि तुमकां सरकाराक आणि तुमच्या बरोबर जितके फॅक्टर असतले तांकां सगळ्यांक सळो की पळो करून सोडटले. धन्यवाद.